सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील वैराग पोलीस ठाणे हद्दीत शेतकऱ्यांच्या विहिरीवरील इलेक्ट्रॉनिक पाण्याच्या मोटारी व केबल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने वैराग पोलिसांनी विशेष मोहीम राबवून 2 आरोपींना अटक केली आहे। या कारवाईत पोलिसांनी 6 इलेक्ट्रॉनिक पाण्याच्या मोटारी आणि सुमारे 400 फूट केबल असा एकूण 89,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव व पोलीस हवालदार भोरे यांनी केलेल्या तपासातून विशाल श्याम जाधव राहणार साठेनगर धाराशिव याला ताब्यात घेण्यात आले। चौकशी दरम्यान त्याने शेतकऱ्यांच्या विहिरीवरील पाण्याच्या मोटारी व केबल चोरी केल्याची कबुली दिली। त्यानंतर त्याचे साथीदार समीर अल्ताफ सय्यद यालाही पोलिसांनी अटक केली। दोन्ही आरोपींनी वैराग परिसरात विहिरीवरील मोटारी आणि केबल चोरी केल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल जप्त केला। या कारवाईमुळे परिसरातील शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत असून अशा प्रकारच्या चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले। ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली।